पत्रोट आरोग्य केंद्रामध्ये प्रथमच आहार सुविधा समितीची स्थापना। तब्बल 7 लाख रुपयाची देणगी समितीमध्ये जमा। अचलपूर तालुक्यातील पत्रोट आरोग्य केंद्रात जवळपास 40 गावांचा समावेश आहे आणि यामध्ये बहुतांश मेळघाटातील गावे समाविष्ट आहेत। त्यामुळे आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर व गरोदर महिलांची मातांची डिलिव्हरी या ठिकाणी जे आहे ते होत असते आणि यासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येतात। परंतु येणाऱ्या रुग्णांसोबत नातेवाईक व प्रसूती झालेल्या माता तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणाऱ्या महिला व नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। कारण बाहेर गावावरून आलेले नातेवाईक रुग्णांचे नातेवाईक यांना आहार देण्यासाठी जो आहे ते मोठ्या प्रमाणात भटकावे लागत होते। तर अनेक आवारात म्हणजे खुल्या जागेतच भोजन तयार करत होते। ही बाब आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गोळे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी लगेच वरिष्ठांशी संपर्क केला। परंतु जिल्ह्यात कुठल्याच आरोग्य केंद्रामध्ये अशी सुविधा उपलब्ध नाही। खरं तर अशी सुविधा उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे रुग्णांच्या सोयीसाठी। मात्र अद्याप देखील प्रशासन अशा प्रकारची सुविधा करत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे। सध्या मुस्लिम समाजाचा रमजान महिना हा सुरू आहे आणि अशातच पत्रोट येथीलच मुस्लिम समाजाच्या भगिनी रेहना बी यांनी आरोग्य केंद्रात येऊन शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना आहार देण्याचे ठरवले। त्यानंतर डॉक्टर गोळे यांनी गावातील मान्यवरांना बोलवले व लगेच एक बैठक घेतली। बैठकीत गावातील मान्यवरांनी या संकल्पनेला विचारात घेत होकार दिला व लगेच दानदात्यांनी प्रत्येकी 51,000 रुपयाची देणगी दिली आणि यामध्ये जवळपास 7 लाख रुपये हे जमा झाले आणि आज आरोग्य केंद्रात समितीची स्थापना जी आहे ते झाली। आहार सुविधा समितीमध्ये अध्यक्ष म्हणून श्रीमती वासंती ताई मंगरुळे, उपाध्यक्ष अतुल भाऊ वाट, कोषाध्यक्ष मुख्याध्यापक नारायणजी इंगळे, सहकोषाध्यक्ष नितीन गोरले आणि सदस्य म्हणून निवड करण्यात आली। यामध्ये देणगी देणारे वासंतीताई मंगरुळे यांनी 51,000 अधिक किचन सेट अतुल वाट, मुरारी अग्रवाल, सुधीर रसे, किफायत खान, समीर हावरे, जाकीरबाई, शेख हनीफ, शेख हबीब, राजनाताई खोजरे, गजानन श्रीरामजी नागे, रामजी गोरले, डॉक्टर सचिन गोळे, मुख्याध्यापक नारायण इंगळे, मनीष हावरे, गॅस सिलेंडर, आरिफ रेहान बी शेगडी या सर्व दानदात्यांनी जवळपास 7 लाख रुपयाची देणगी ही दिली आणि आज प्रथमच जिल्ह्यातील पत्रोट आरोग्य केंद्रात येथे आहार सुविधा मोफत देण्यात येईल। नमस्कार, सहारा न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे। नुकतेच अचलपूर तालुक्यातील सर्वात मोठी आरोग्य केंद्र म्हणजे पत्रोट आरोग्य केंद्र आणि प्रथमच जिल्ह्यातील एक नवा उपक्रम चालू झालेला आहे। या पत्रोट आरोग्य केंद्रामध्ये आपण बघतो आहोत की अचलपूर तालुक्यातील पत्रोट आरोग्य केंद्रात जवळपास 40 गावात आणि 40 गावातले अनेक रुग्ण या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतो आणि त्यामध्ये कुटुंब शस्त्रक्रिया याच्यासाठी इथं अनेक महिला इथं कुटुंब शस्त्रक्रिया करण्यासाठी येतो आणि त्यांच्यासोबत जे नातेवाईक आहेत ते इथं येतात आणि बघतो आपण की या नातेवाईकांची व्यवस्था कुठं होत नव्हती आणि त्या रुग्णांची व्यवस्था होत नव्हती। त्यामुळं त्यांचे नातेवाईक आपल्या आवारामध्ये चूल थाटून तिथं आपल्याला सोजी किंवा त्यांचा वाला आहार इथं तयार करत होते। परंतु येथील रमजान महिन्यात एक महिला आहे जे रियानाबाई, या रियानाबाईच्या डोक्यात एक संकल्पना आली होती की कुठेतरी रुग्णांना आपण जेवण द्यायचं आणि त्यांनी एक विडा उचलला होता की 8 दिवसाचं जेवण त्या रुग्णांसाठी इथं आणत होते आणि त्याच्यातूनच एक नवा डोक्यामध्ये एक संकल्पना आली आणि येथील जे डॉक्टर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन गोळे यांनी गावातील जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांना इथं बोलावलं आणि ही संकल्पना त्यांच्या सामने सादर केली आणि त्या संकल्पनेतून जवळपास अनेक दानदाते, त्या दानदात्यांनी त्यामध्ये 51,000 रुपयाचे निधी उपलब्ध केला आणि वर्षभर असा चालू आणि यानंतर संपूर्ण चालूगिनती चालणार आहे आणि यासाठी त्यांची संकल्पना तिच्यामध्ये आली आणि त्यानंतर आज दुसरी मीटिंग झाली आणि यातील पोषण आहार जे आरोग्यासाठी जे इथे जे रुग्ण येतात त्यांच्यासाठी एक हे स्थापन केली आणि त्यामध्ये जे दानदाते आहेत त्यामध्ये त्यांची निवड करण्यात आली आणि ही जबाबदारी आता संपूर्णरित्या इथे चालवल्या जाणार आहे। आपल्यासोबत डॉक्टर वैद्यकीय अधिकारी आहेत
त्यांच्याशी आपण प्रथम बातचीत करू. काय सांगाल डॉक्टर साहेब, आपण बघतो आहोत की इथं रुग्ण जे येत होते आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी अनेक महिला आणि त्यांच्यासोबत जे नातेवाईक आहे, पण त्यांच्यात कुठेतरी हेळसाळ होती आणि तुमच्या डोक्यामध्ये जे रियाना बाई आहे त्यांनी ती संकल्पना घेतली आणि त्यानंतर तुम्ही ही मीटिंग भरवली. काय सांगाल या संदर्भात? आपल्याकडे वर्षभराचं जवळपास 355 कुटुंब कल्याणच्या शस्त्रक्रिया आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र पतरूडच्या कार्यान्वित होतात. मागील 3 महिन्यापासून आपण इथले शस्त्रक्रिया गृह जे चालू केलेले आहे, कार्यान्वित केलेलं आहे. पण आपण 4-5 कॅम्प झाल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, की रुग्ण आणि शासनाकडून जेवणाची सोय नसल्या कारणाने त्यांना स्वतःचा डब्बा आणावा लागतो आणि काही परिस्थितीमध्ये इथे चूल मांडून सुद्धा ते जेवणाची व्यवस्था करतात. तर अशातच हे आपण याच्यावर मात कसं करू शकू, अशी एक संकल्पना आम्ही गावातल्या जे पतरूड गाव नेहमी दानशूरसाठी ओळखलं जाते, अशा सर्व प्रतिष्ठित नागरिकांना आपण इथे प्राथमिक आरोग्य केंद्रांना बोलावलं आणि त्यांच्याशी एक चर्चा केली. तर चर्चाच्या स्वरूपामध्ये ते सगळं सकारात्मक चर्चा होऊन सगळ्यांनी आपल्याला नेहमीप्रमाणे पाठिंबा देत एक मोठी 7 लाखाची रक्कम त्यांनी उभी केली आणि पहिल्याच दिवशी आपल्याला भरपूर प्रमाणात यश झालं आणि स्वयंस्फूर्तीने रमजान महिना चालू असल्या कारणाने पवित्र महिना म्हणून त्यांनी एक रेहाना बी नावाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी वैयक्तिक या आठवड्याचं त्यांनी अन्नदान कालपासून भोजनाची व्यवस्था केलेली आहे. ज्याचा लाभ जवळपास 48 लाभार्थ्यांनी घेतलेला आहे आणि हे खूप स्तुत्य आणि कौतुक करण्यासारखं आहे. त्यामुळे मी सर्व गावकऱ्यांची आणि प्रतिष्ठित नागरिकांचे आणि दानदात्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि सर, एक मिनिट, आपल्याला इतकं मोठा आता उपक्रम राबवायचा आहे आणि चालवायचा आहे, त्यासाठी कुठेतरी आपण समिती हे केलेली आहे, त्यामध्ये कोणाकोणाची निवड झाली? समिती म्हणजे आपण असं केलं आहे, की ज्यांनी आजीवन सदस्यत्व केले आहे, ज्यांनी ₹51,000 देऊन आपले नाव नोंदवलेलं आहे, हे आजीवन सदस्य आहे आणि त्या सदस्यांनीच ठरवल्याप्रमाणे आता ही समिती गठीत झालेली आहे. त्यामध्ये आपण 4 ते 5 पदं निर्माण केलेले आहेत. त्यापैकी अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य वासंतीताई मंगरुळे यांची निवड केलेली आहे. उपाध्यक्ष म्हणून अतुलभाऊ वाट यांची निवड केलेली आहे. सचिव म्हणून नारायण इंगळे सर मुख्याध्यापक यांची निवड केलेली आहे. सहसचिव म्हणून अन्सारबाई यांची निवड केलेली आहे आणि कोषाध्यक्ष म्हणून पोलीस पाटील आपल्या गावातले नितीन गोदले यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. सर, आपल्यासोबत आता तालुक्यातील रुग्ण जे आहेत, आता रुग्णांपर्यंत ही बातमी जाईल आणि कशा पद्धतीने आपण हे चालवणार आहे, कसे रुग्ण येणार आहे, कशा पद्धतीने त्यांना आहार दिला? नाही, आहारचं आता जी समिती गठीत झाली आहे त्याहून जो फंड उभा राहील तो आपण एक फिक्स डिपॉझिट करून त्याच्यामधनं काही प्राथमिक स्वरूपात आपल्याला काही खर्च लागतील तो वजा करता बाकीची जी रक्कम आहे ती आपण फिक्स डिपॉझिट करून त्यानंतर जे येणारे व्याजावर ही भांडवल चालत राहील. याच्यात अजून लोक आपल्याला जुळतील अशी अपेक्षा आहे. कारण आपल्याला ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र प्लेन एरियामध्ये हा पहिलाच उपक्रम आहे आणि याच्यामुळे निश्चित आपले येणारे लाभार्थी सुद्धा वाढतील आणि शस्त्रक्रियाची संख्या सुद्धा वाढेल. आपण बघतो आहोत की इतका सुंदर उपक्रम आणि प्रथमच आपल्या अचलपूर तालुक्यात राबवल्या जात आहे आणि पतरोड गाव म्हटलं की राजकारण एका इकडे आणि दुसरीकडे जे समाजकारण आहे, त्या समाजकारणासाठी प्रत्येक जण इथं जुळून येतो आणि इथं अनेक पक्षाचे लोक आहेत, परंतु कोणाच्याही नावावर विरोध न करता या चांगल्या कामासाठी त्यांनी सहभाग घेतला आणि अशातच आपल्याला वासंतीताई मंगरुळे आहेत, या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहे. काय सांगाल या संदर्भात? आरोग्यवर्धिनी पत्रोट येथे आपल्या पोषक आहार 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 पोषक आहार समितीची इथे नियुक्ती झालेली आहे. या पोषक आहार समितीच्या द्वारे बाहेरून येणारे जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना जेवण मिळावं, चांगलं त्यांचं व्यवस्थित त्यांची निगा राखावी, योग्य त्यांची सोय व्हावी, यासाठी इथे निपक्ष कुठल्याही पक्षाचं याच्यामध्ये म्हणजे इन्व्हॉल्व नाहीये. सर्वसामान्य जनतेमधून आम्ही सगळे सर्वसामान्य लोक यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आपल्या इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटचं चांगली देखभाल व्हावी या अनुषंगाने या समितीची अध्यक्षपद मी स्वीकारलेलं आहे. आपण बघतो आहोत की या समितीमध्ये प्रत्येक भारतीय जनता पार्टीचा असो, काँग्रेसचा असो, कोणीही विरोध नाही केला आणि चांगल्या कामाचा पुढाकार घेतला आणि देणगी दानदाते सुद्धा मोठ्या प्रमाणात इथं आहेत. आपल्यासोबत समीरजी आवरे यांच्याशी बातचीत करून काय सांगाल या संदर्भात? सर्वप्रथम मी या समितीचे अध्यक्ष श्रीमती आमची आत्या वासंतीताई मंगरुळे यांचं अभिनंदन करतो. त्यांचे एका मतानं विजय प्राप्त करून ते अध्यक्ष झाले. दुसरे आमचे सहकारी मित्र अतुलजी वाट हे उपाध्यक्ष म्हणून. तिसरे आमचे सचिव नारायणजी इंगळे, अन्सारबाई आणि आमचे पत्रोडचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील नितीनजी गोरले यांचं सर्वात आधी अभिनंदन करतो. इथं कसं आहे की मी 8 दिवसाआधी माझ्या मित्राच्या स्वतःच्या मिसेसची इथं शस्त्रक्रिया झाली.
त्याला 3 दिवस डब्बा मला माझ्या घरून आणून द्यायला लागला, कारण धामणगाव गळून तो इथं आणि त्याचा डब्बा आणणं त्याला शक्य नव्हता. त्यामुळे 3 दिवस मी त्याला इथून माझ्या घरून त्याला डब्बा आणून दिला. आणि इथं बरेचसे येणारे लोक वर्ग जो आहे तो आदिवासी क्षेत्रातला आहे, ग्रामीण भागातला जरी असला. आपल्या पतोड PSC ला जवळपास 43 गावं अटायच आहे आणि शस्त्रक्रिया करणारे येणारे लोक हे बाहेर गावचेच असतात. आणि यांना इथं जेवणाची व्यवस्था नव्हती, त्यामुळे इथे स्वतः त्यांना चुला मांडून स्वतः जेवण तयार करायला लागत होतं. तर याच्याच माध्यमातून आमच्या मनात बऱ्याच काही योजना आहेत, आणखी आम्ही अंमलात आणू. तर अशाच पद्धतीने आम्ही हा उत्तम आणि योग्य उपक्रम आमच्या सर्वांच्या माध्यमातून इथं राबवलेला आहे. आपल्यासोबत उपाध्यक्ष आहेत, नवनिर्वाचित उपाध्यक्ष अतुलभाऊ वाटारे, यांच्याशी बातचीत करू. काय सांगा? इथे 4 ते 5 दिवसाअगोदर आमची आरोग्यवर्धिनीमध्ये मीटिंग झाली होती. त्यामध्ये जवळपास सर्व ठरलेलं होतं कशा प्रकारे या आरोग्य आहार सुविधा केंद्र समिती कशा प्रकारे चालवायची. त्यानिमित्त आज पुन्हा आढावा बैठक म्हणा आणि एक रेहाना ताई म्हणून इथं आमची इथं ममडीन ताई आहे, त्यांनी हे उपक्रम आज 3 दिवस झाले चालू केला. त्याची पाहणी या दृष्टिकोनातून सुद्धा आज इथं गोळा झालेला होतो. यातून खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली. कसं आहे, कागदोपत्री येणं कसं आणि केल्यानंतर ते अंमल होणं कसं हे महत्वाचा विषय आहे. त्यांनी आज सुरुवात करून दिली, त्यामुळे हे काम मार्गी लागलं. त्यात सर्वप्रथम आपले PSCचे अधिकारी गोळे साहेबांचं कौतुक करावं. त्यांनी हा आपला उपक्रम आपल्या मनातून बाहेर काढला आणि सर्वांना सांगितला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून आपल्या येथील सर्व मान्यवर पतोडीतील माजी जिल्हा परिषद सदस्य वासिंताई मंगळोळे, समीरभाऊ हावरे, भारतीय जनता पार्टीचे नेते मुरारीभाऊ अग्रवाल, अन्सारभाई, जाकीरभाई, पोलीस पाटील, प्रशांतभाऊ गोरले, मनीषभाऊ हावरे, आनंदभाऊ चिटोरे, नारायणजी इंगळे सर, त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले गुड्डूभाई, बाकी सर्व मान्यवर, यांना सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की ज्यांनी आपल्या गावाच्या सेवेसाठी सर्वांनी सहकार्य करून जो मिनिमम अमाऊंट आपल्या गावाचं सहकार्याचीच भूमिका आहे, त्यामुळे प्रत्येक जण याच्यात जुळतो आणि मुस्लिम समाज असो, हिंदू समाज असो, चांगल्या कामासाठी पुढाकार घेतो. काय सांगाल मुरारी? आयुष्यमान आरोग्य केंद्र पथरोड येथील अधिकारी सचिन साहेब जी गोडे साहेब यांच्या संकल्पनेतून जो साकार झालेली ही आहार समिती, याला पथरोड येथील नागरिकांनी एक उत्कृष्ट सपोर्ट केलेला आहे. आणि याच्यातून आलेल्या रुग्णांना एक आपल्याला आहार देता येईल. आणि हे आहार देताना अजून पथरोड येथील लोकांना माझी एक विनंती आहे, ज्यांचा बर्थडे आहे किंवा कोणतेही सेलिब्रेशन आहे, इथं येऊन त्यांनी साजरा करावा. आणि प्रतिदिवस आम्ही एक समितीनं असं ठरवलं की प्रतिदिवस 2500 रुपये ज्यांनी दिला त्याचा आरोग्य विभागातर्फे सत्कार करून त्यांच्यातर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात येईल. पतोड हा श्रीमंताचा गाव म्हटलं जातो, परंतु मनाची मोठी आधी इथे लोक. आणि ही प्रथमच इथे मीटिंग घेतली आणि प्रथम मीटिंग मध्ये जवळपास 7 लाख रुपयाचा निधी या समितीला देण्यात आलेला आहे. आणि याच्यातून आता पुढाकार घ्यायसाठी आता सर्व टीम तयार झालेली आहे. कुठलाही रुग्ण असो त्या रुग्णांना इथं आहार मिळणार आहे. आपण बघतो आहोत की अचलपूर रुग्णालयामध्ये श्याम रोटी केंद्र आहे आणि ती सुरुवात झालेली होती, आज ती अहोरात्र चालू आहे. आणि यामध्ये अनेक रुग्ण उपजिल्ह्यातील येणारे रुग्ण त्यांना व्यवस्थित आहार मिळतो आणि त्यांना डबे सुद्धा मिळतो. आणि अशाच प्रकारे प्रथमच आपल्या पतरोड आरोग्य केंद्रामध्ये ही सुविधा इथं चालू होणार आहे. आणि यासाठी त्यांनी सांगितलं आहे की कोणालाही जर वाढदिवस साजरा करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा न करता कुठेतरी रुग्णांना आणि कोणाला तरी सहायता मिळावी, यासाठी त्यांनी जर त्यांना इथं यायचं असला त्यांचीवाली आपली 2500 रुपयाची पावती बाळावी आणि त्या दिवसचं अन्नदान या रुग्णांना देण्याचा जो ठिया उचललेला आहे येथील आरोग्य केंद्राने. आणि प्रथमच आज यांची समिती स्थापन झालेली आहे. आणि ज्या महिलेच्या मनामध्ये जे रमजान महिना आहे, ज्या महिलेच्या मनामध्ये जो संकल्पना आलेली होती रियाताई, ती संकल्पना आता समोर साकार होत आहे. आणि प्रथमच त्या महिलेंनी सुरुवात केलेली आहे. 8 दिवसाचं भोजन ते देऊन राहिले आणि आता अहोरात्र ही चालणार आहे. सहारा समाजासाठी रुपेश फडकुंडे, अमरावती.